दर महिन्याला तुम्हाला जर 1 ते 1.5 लाख रुपये येत असतील, तर त्यामध्ये वाईट काय आहे? म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट जर कुठली असेल, तर ती आहे SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आता सपोज पुणे-मुंबईत जे लोक राहतात, ते इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादा फ्लॅट घेतात आणि ते रेंटने देतात, ज्याला आपण रेंटल इन्कम म्हणतो. नॉर्मली एखादा 3 BHK जरी घ्यायचं झालं चांगल्या ठिकाणी, तरी तो 1.5 कोटीला येतो. तेच 1.5 कोटी आपण जर SWPमध्ये टाकले आणि दर महिन्याला आपण 1.5 लाख रुपये विड्रॉ करतोय. आता 1.5 कोटीच्या फ्लॅटचा रेंट तर तुम्हाला 1.5 लाख रुपये येणार नाही आहे. पण जर आपण SWPमध्ये 1.5 लाख रुपये विड्रॉ केले पुढच्या 15 वर्षासाठी आणि आपण रेट ऑफ रिटर्न फक्त 12% पकडून चाललोय, तर तुमच्याकडे तुम्ही टोटल विड्रॉ केलेले असणार पुढच्या 15 वर्षामध्ये 2.70 कोटी. पैसा ही पैसा होगा. तरी पण इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू असेल 1.5 कोटीच्या आसपास. म्हणजे थोडक्यात तुमच्या फ्लॅटची व्हॅल्यू जी तुम्ही SWPमध्ये टाकली होती ती तशीच राहिली, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही 2.70 कोटी रुपये विड्रॉ केले. आता कमेंटमध्ये तुम्ही मला हे सांगायचं आहे की तुम्ही किती कॅपिटल इन्व्हेस्ट करू शकता SWPमध्ये, आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही टोटल किती विड्रॉ केलेली असेल 15 वर्षानंतर आणि तुमची किती कॅपिटल राहिलेली असेल 15 वर्षानंतर.